नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. मी सुहानी आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मराठीमधील आपली जी चौथी कविता आहे ती म्हणजे उत्तम लक्षण. खरं तर ना, उत्तम लक्षण म्हणजे काय? उत्तम म्हणजे बेस्ट आणि लक्षण म्हणजे काय, की आपलं वागणं, आपलं वर्तन, आपण इतरांशी कसं बोलतो, काय बोलतो. तर हे जे ओव्हरऑल आपले जे काही गुण आहेत त्याला आपण बोलणार आहोत लक्षण. मग आपण असं म्हणतो ना, की एक चांगला विद्यार्थी होण्यासाठी आपण काय करावं किंवा आपण लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काय करावं, असे खूप सारे व्हिडिओज आपण बघतो. सो त्यातलंच एक आहे, की एक चांगला माणूस बनण्यासाठी काय करावं? तर त्याची जी काही चांगली-चांगली गुण आहेत, चांगले-चांगले गुण आहेत किंवा चांगली-चांगली लक्षणं आहेत, तर ती तुम्हाला उत्तम लक्षणमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि हे जे बेसिकली हे अभंग आहे किंवा संतवाणी आहे असं आपण बोलू शकतो. खरं तर ते दिले आपल्याला कवितेच्या रूपामध्ये. संत रामदास यांचा ही संत काव्य आहे असं आपण बोलू शकतो. जे की घेतलेलं आहे दासबोधामधून. दासबोध तुम्हाला माहिती असेल, की संत रामदास यांचा ग्रंथ आहे आणि त्यामधून हे घेतलेलं आहे. तर बेसिकली यामध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे, की एक चांगला व्यक्ती कसा असतो, सज्जन व्यक्ती कसा असतो किंवा सज्जन व्यक्तीचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय गुणधर्म आहेत, त्याची लक्षणं काय-काय आहेत, ही तुम्हाला या कवितेमधून कळणार आहेत. अलोंग विथ दॅट काय करू नये हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. म्हणजे कधी-कधी काय करावं हे जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढंच काय करू नये हे कळणं पण महत्त्वाचं असतं. आता हे जे आहे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कशा पद्धतीने येऊ शकतं. एकतर कविता दिली जाईल आणि खाली आकलनासाठी प्रश्न येऊ शकतात. हा झाला पहिला. सेकंड आहे, की तुम्हाला कवितेची माहिती भरायला येते ना, की कवितेचं कवी लिहा किंवा कवितेचा विषय लिहा. कविता तुम्हाला आवडली की नाही आवडली ते लिहा. सो त्यासाठी येऊ शकते आणि थर्ड म्हणजे रसग्रहण. या तिघांपैकी कुठेही विचारली जाऊ शकते. सो तिघांचाही अभ्यास आपण करणार आहोत. लेट अस सी. याच्या आधी मी रसग्रहणाचा वगैरे व्हिडिओ नाही अपलोड केलाय. तर आफ्टर धिस व्हिडिओ तुम्हाला अजून एक व्हिडिओ मिळेल, ज्यामध्ये मी या कवितेच्या एखाद्या कडव्याचं रसग्रहण वगैरे करून तुम्हाला देईन. जेणेकरून तुम्हाला एक बेसिक आयडिया सुद्धा मिळेल, की एक्झॅक्टली रसग्रहण कसं करायचं आहे. ठीक आहे. सो तो एखादा नेक्स्ट व्हिडिओ असेल आफ्टर धिस व्हिडिओ तुम्हाला तो मिळेल. आणि तो जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला शॉर्ट्समधून सांगेनच. सो तुम्ही ते पण तिथून पण कळू शकतो तुम्हाला. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ना आपण परिचय करून घेणार आहोत संत रामदास यांचा. संत कवी आहेत आणि संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल ना, तर रामदास यांच्या ज्या काही कविता आहेत, त्या मोस्टली अशा असतात, की ज्या समाजाला काहीतरी नवीन ज्ञान देतील. आता यामध्ये एक सज्जन माणूस कसा असावा हे सांगितलंय. त्यांच्या दासबोधामधले इतर पण जर तुम्ही काव्य वगैरे काही पाहिलं, तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो, या भावनेतून त्यांनी खूप छान-छान लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढे समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अति तळमळ संत रामदास यांच्या काव्यामध्ये बघायला मिळते. म्हणजे समाजासाठीची जागरूकता, समाजासाठीची तळमळ हे सगळं त्यांच्या काव्यामधून बघायला मिळतं. म्हणजे हे लिहून त्यांना असंच काही फरक नाही पडणार आहे. पण हे जेव्हा समाजामधले लोकं वाचतील, तेव्हा त्यांना मात्र नक्कीच कळेल, की चांगला माणूस कसं व्हावं. सो हे त्यांनी स्वतःसाठी नाही लिहिलंय, हे त्यांनी समाजासाठी लिहिलंय. सो त्यांच्या मनामध्ये जे लोकांबद्दल किंवा लोकांनी चांगलं वागावं, लोकांचं भलं व्हावं, यासाठीची जी काही तळमळ आहे, ती तुम्हाला याच्यामधून पाहायला मिळणार आहे. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ. टीकाग्रंथ म्हणजे काय? एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला पटत नाही, तेव्हा आपण बोलतो ना, "अरे हे काय आहे? हे असं थोडी असतं." हे म्हणजे आपण टीका करतो त्या गोष्टीवरती. सो त्यांनी अशा ज्या गोष्टींवरती टीका वगैरे केलेलं आहे, जे काही त्यांना पटलेलं नाहीये, त्यावर त्यांनी टीकाग्रंथ पण लिहिलाय. त्यानंतर ओके. सो आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ असतील, स्फुट प्रकरणे म्हणजे त्यांना जेव्हा जे वाटलं ते त्यांनी लिहिलेलं आहे. आख्यान काव्य आहेत, करुणाष्टके आहेत, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्र असं अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांनी वाङ्मयामध्ये लेखन केलेलं आहे. दासबोध हे त्यांची एक संपूर्ण कृती असून त्यामध्ये त्यांनी व्यासंग, चिंतन, समाजाचे आणि जनरीतीचे त्यांनी जे काही सूक्ष्म अवलोकन म्हणजे रिव्ह्यू, की त्यांना कसं वाटलं, एखादी गोष्ट बघून आपल्याला कसं वाटतं, हे जेव्हा आपण आपलं मत सांगतो किंवा ते चांगलं आहे की वाईट आहे, हे जेव्हा आपण समीक्षाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो, दॅट इज अवलोकन पाहायला मिळतं आपल्याला दासबोधमध्ये. तुम्ही लहानपणी म्हटलंय का तुमच्या शाळेमध्ये मनाचे श्लोक वगैरे? म्हणजे आमच्या शाळेमध्ये ना असं होतं, की परिपाठ वगैरे झाला, प्रार्थना वगैरे झाल्या, की मग आम्ही सगळे लोकं मनाचे श्लोक वगैरे म्हणायचो. तर तुम्ही असं काही केलं आहे का? हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वोत्मुखी म्हणजे काय? सगळ्यांच्या मुखी असणारे, सगळ्यांना माहिती आहे मनाचे श्लोक काय आहे ते. तर असं असणारं काव्य आहे. संत रामदास यांनी त्यांच्या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहे, की आदर्श व्यक्ती कसा असतो?
सज्जन व्यक्ती कसा असतो आणि आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला एक आदर्श व्यक्ती बनायचंय, एक आदर्श विद्यार्थी बनायचंय, तेव्हा काय आपल्यामध्ये गुण असले पाहिजेत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे, त्यासोबतच काय करू नये हे पण सांगितलेलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा. सत्या म्हणजे मुलाचं नाव नाही, सत्या म्हणजे सत्य. जे खरं आहे त्याचा मार्ग स्वीकारावा. विवेकाने वागावे, चांगलं काय वाईट काय हे ओळखून आपलं मन ज्याला कौल देईल, ज्या चांगल्या गोष्टीला करायला लावेल, तर ते आपण करावं. कीर्ती वाढवावी म्हणजे आपलं काम आपण इतक्या चांगल्या पद्धतीने करावं, की लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, आपली प्रसिद्धी वाढवली पाहिजे. असा संदेश या रचनेमधून संत रामदास आपल्याला देतात. चला तर मग रचना बघूयात. दासबोधामधली ही रचना आहे. याचा अर्थ वगैरे सगळं आपण बघूयात. प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे आणि इन केस माझ्याकडून एखादा शब्दाचा अर्थ सांगायचा राहून गेला तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, सो दॅट मी त्याचा आन्सर तुम्हाला तिथे देईन. ठीक आहे. आता श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची. श्रोते म्हणजे काय? जे ऐकणारे आहेत ते, जे प्रेक्षक आहेत ते, जे ऑडियन्स आहेत ते, त्यांना आपण श्रोते बोलतो. ठीक आहे. तर श्रोते व्हावे सावधान म्हणजे आता काय, श्रोत्यांनो सावधान व्हा. अटेन्शन म्हणतो ना आपण, अटेन्शन, तर त्यामधलं सावधान व्हा म्हणजे मी काय सांगतोय ते ऐका. श्रोती व्हावे सावधान म्हणजे श्रोत्यांनो तुम्ही सावधान व्हा आणि मी काय सांगतोय ते नीट ऐका. आता सांगतो उत्तम गुण. आता मी तुम्हाला उत्तम गुण सांगणार आहे, चांगले गुण सांगणार आहे. जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. आणि असे गुण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वज्ञपणाची म्हणजे की तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळेल. तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं ज्ञान असावं किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान अंगी बांधण्यास उपयोग व्हावा, असं मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. बाणे खूण म्हणजे अंगी बांधणं, स्वीकारणं, किंवा आपल्यामध्ये रुजू देणं, त्याला आपण हे म्हणणार आहोत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा तुमचे शाळेमधले शिक्षक पण तुम्हाला म्हणतात की लक्ष द्या इकडे, आता मी तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे, काहीतरी सांगणार आहे, तर त्याप्रमाणे ते म्हणतात की आता मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे किंवा काहीतरी नवीन गोष्टी सांगणार आहे, तर तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. बाणे म्हणजे अंगी बाणवा, रुजून घ्या किंवा स्वतःमध्ये सामावून घ्या मी जे काय तुम्हाला सांगू ते. खूण म्हणजे लक्षण किंवा ओळख जी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा कसं एक असतो सज्जन व्यक्ती, तर ते. सर्वज्ञपण म्हणजे सगळं काही जाणणारा. ठीक आहे. सगळं काही माहिती असणारा, सगळ्याचं ज्ञान असणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण सर्वज्ञ बोलतो. ठीक आहे. सर्व म्हणजे सगळं आणि ज्ञ म्हणजे ज्ञान. तर हे आहे पहिलं कडवं, की त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की श्रोत्यांनो तुम्ही सावध व्हा आणि मी जे काही तुम्हाला सांगतोय ते सगळं ऐका आणि मी जे काही तुम्हाला सांगू ते तुम्ही स्वतःमध्ये रुजून ठेवा, स्वतःमध्ये घेऊन टाका आपल्या मनामध्ये, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होईल. त्यानंतर पुढे काय म्हणतात, आता ते उपदेश करतायत की वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट पुसल्याविना म्हणजे पुसणे, ऍक्च्युली या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पुसणे म्हणजे पुसून काढणे पण होतं आणि पुसणे म्हणजे विचारणे पण होतं. तर या ठिकाणी आपण विचारणे घ्यायचंय. आता मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या लाईफमध्ये उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, एक 5 वर्षाने काय होणार आहे, 1 वर्षाने काय होणार आहे, नाही माहिती आहे तुम्हाला, राईट? म्हणजे कोणालाच माहिती नसतं. मलाही नाही माहिती की उद्या काय होणार आहे. कधी काही होऊ शकतं आपल्या लाईफमध्ये. सो तुम्हाला हा रस्ता अनोळखी आहे. तुम्ही पहिल्यांदा लाईफ जगताय, मी पहिल्यांदा लाईफ जगते, तुम्ही पहिल्यांदा लाईफ जगताय. सो तुमच्यासाठी हा रस्ता अनोळखी आहे. तर जेव्हा आपण कुठल्या पण अशा अननोन रस्त्यावरती जातो, तेव्हा आपण विचारतो ना, की बाबा ही कुठे जाणारा रस्ता किंवा मला या ठिकाणी जायचं तर मी कसं जाऊ, असं आपण विचारतो. सिमिलरली आपल्या लाईफमध्ये पण आपल्याला हेच करायचं आहे, की जेव्हा आपण आपल्याला माहिती नाही ना कुठे जाणार आहे आपला रस्ता. सो जेव्हा आपण कधी आपण कुठे अडखळू किंवा आपल्याला कळणार नाही काय होतंय, काय करायचंय, तेव्हा विचारा तुम्ही. कधीही विचारल्याशिवाय करू नका. विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका. विचारल्याशिवाय म्हणजे हा रस्ता कुठे जातो हे आधी माहिती करून घ्या. चुकला रस्ता तर परत काय करायचं. सो त्यापेक्षा वाट पुसल्याविना जाऊ नये म्हणजे आधी ओळखून घ्या. तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं त्याच्याबद्दल आधी माहिती करून घ्या. ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून ती माहिती जाणून घ्या. पुसल्याविना म्हणजे विचारल्याविना कुठे जाऊ नये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे फळ ओळखल्याविना खाऊ नये. तुम्हाला माहिती आहे ना, काही फळं दिसायला कमाल असतात पण विषारी असतात. सो मग हेच आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट आपण पूर्णतः पारखून घेत नाही, तोपर्यंत ती गोष्ट खायची नाही. म्हणजे रिअल लाईफमध्ये पण हेच आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट पारखून घेत नाही तोपर्यंत ती घेऊ नका. अगदी छान बघून घ्या, पारखून घ्या आणि मग ती गोष्ट एक्सेप्ट करा. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी म्हणजे अचानक. अचानक एखादी गोष्ट जर कुठे पडलेली असेल रस्त्यावरती, अननोन आहे, आपल्याला नाही माहिती की ती कुणाची आहे, काय, कशी आहे वगैरे, तर ती वस्तू घेऊ नका. म्हणजेच काय, जे आपलं नाही ठीक आहे ते आपण घ्यायचं नाही. ठीक आहे. ज्या गोष्टी आपल्या आहेत त्याच आपल्या आहेत, ज्या आपल्या नाहीयेत त्या आपल्या नाहीयेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठल्याही जंगलामध्ये गेलात तर विषारी फळ तुम्हाला माहित नाही ना विषारी आहे की नाही, तर तुम्ही
खाऊन टाकाल का फळ? नाही. आधी बघायचं की ते कुणाला माहिती आहे का आसपास हे फळ कसलं आहे? म्हणजेच कुठलीही नवीन गोष्ट करण्याआधी आधी जाणून घ्या की ती कशी करतात. त्याच्यामुळे काही संकट येऊ शकतं का? त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या संकटांना तोंड द्यावं लागू शकतं का? हे आधी तुम्हाला नाही माहिती इतरांना विचारून घ्या. तुम्हाला नसेल माहिती तर ॲटलीस्ट कोणी ते केलंय का हे बघून घ्या. सो म्हणजे बेसिकली काही पण करण्याआधी बेसिक आयडिया ठेवा की आपण पुढे जाऊन आपल्यासोबत काय होऊ शकतं. पडलेली वस्तू घेऊ नये म्हणजे तुम्हाला हे आता हे तुम्ही ऐकलं असेल ट्रेनमध्ये वगैरे असं असतं ना, की असे लापता वस्तू घ्यायच्या नाही. बॅग, टेडी बिअर, बॉल वगैरे कोणी काही ठेवलं असेल आणि खूप वेळ ठेवून गेले, तर त्या वस्तू आपण नाही हात लावायच्या. पोलिसांना सांगायचं त्याच्यामध्ये बॉम्ब-बिम्ब असू शकतो. सो सिमिलरली की कुणाचं आहे ते माहिती नाही आपल्याला. सो ते कुणाच्याही वरती आपण आपला हक्क सांगू नये. कुठलीही कोणाचीही गोष्ट एकाएकी आपण अचानक आपण उचलून घेऊ नये. सो ही काही सज्जन माणसाची लक्षणं आहेत. ओके. तर हे झालं पहिली 2 कडवी. तिसरं आहे जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. जणी आर्जव तोडू नये. जणी म्हणजे काय? लोक, जनता. ठीक आहे. जणी म्हणजे लोक. आर्जव, आर्जव म्हणजे विनंती, तोडू नये. म्हणजे जर तुम्हाला कोणी कळकळीची विनंती केली असेल, की प्लीज यार हे कर ना माझ्यासाठी किंवा प्लीज यार हे करशील का माझ्यासाठी? सो कोणी जर तुम्हाला असा तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला अशी कळकळीची विनंती केली असेल, तुमची आई, तुमचे बाबा, तुमची भावंड, तुमचे मित्र, तुमची मैत्रीण जे कोणी असेल, तर कोणी जर तुम्हाला अशी खूप रिक्वेस्ट केली असेल, खूप कळकळीची विनंती केली असेल, तर ती तोडू नये. म्हणजे त्यांचं मन तुम्ही मोडू नये बेसिकली. ठीक आहे. त्यांना दुखावू नये. म्हणजेच एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही मदत केली पाहिजे. तिच्या विनंतीचा तुम्ही मान ठेवला पाहिजे. पाप द्रव्य जोडू नये. पाप म्हणजे पापाने कमवलेलं, वाईट मार्गाने कमवलेलं. द्रव्य म्हणजे पैसे. तर कधीही वाईट मार्गाने जे तुम्ही पैसे कमवाल ते कधीच कमवू नये किंवा कधीही ते पैसे आपल्याकडे ठेवू नयेत. कारण लाच घेऊन, चोरी करून जे पैसे कमवले जातात त्याला आपण म्हणतो पापद्रव्य. म्हणजे वाईट मार्गाने पैसे कमवणं. तर असं कधीही करू नये. हे चांगली गोष्ट अजिबात नाहीये. भ्रष्टाचार करणं, चोरी करणं, कुठूनतरी लुटून आणलेले आहेत पैसे, कोणाच्या तरी हक्काचे पैसे आपण ओरबाडलेले वगैरे आहेत. तर हे असं पैसे आपल्याकडे नसायला पाहिजेत. असे पैसे आपण आपल्याकडे ठेवू नये. पुण्य मार्ग सोडू नये. म्हणजे कधीही चांगल्या गोष्टी किंवा सत्याचा मार्ग, पुण्याचा मार्ग हे मार्ग आपण सोडून देऊ नयेत किंवा या मार्गांचा आपण त्याग करू नये. नेहमी पुण्याच्या म्हणजे चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे, सत्याच्या मार्गाने केलं पाहिजे. जे या लाईफमध्ये खरं-खरं आहे किंवा खरं म्हणण्यापेक्षा पण जे चांगलं आहे, जे कोणालाही त्रास देणारं नाहीये, जे वाईट नाहीये, अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत किंवा त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्या मार्गाचा कधीही त्याग करू नये. सोडू नये म्हणजे कधीही पुण्य मार्गाचा त्याग करू नये. कदाकाळी म्हणजे कधीही. ठीक आहे. काही पण झालं, की कुठलीही परिस्थिती आली, तरी पण आपण चांगला मार्ग सोडून जाऊ नये, वाईट मार्गाला लागू नये. ठीक आहे. नेक्स्ट आहे तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. म्हणजे काय म्हणतायत बघा समर्थ रामदास. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळते? तोंडाळ. तोंडाळ म्हणजे काय? जो व्यक्ती भांडखोर आहे, त्याच्याशी तुम्ही कधी भांडू नये. आता जो व्यक्ती मुळातच भांडखोर आहे, तर तुम्ही काही पण बोललात तरी तो भांडत बसणार. तर कशाला तुमचा वेळ वाया घालवताय भांडण्यामध्ये? त्याला भांडायचंय, भांडू दे. तुम्ही भांडूच नका, तो आपोआप शांत होतो. तुम्ही जर ट्रेनमध्ये लोकलने प्रवास केला असेल मुंबईमध्ये, हे रोजचं असतं. म्हणजे रोज हे ॲप्लिकेबल आहे, की तोंडाळाशी भांडू नये. कारण कुठल्याही मुद्द्यावरून लोकं भांडू लागतात. अगदी पार सुराबेरा खूपच इथपर्यंत जातात या गोष्टी. तर मग अशा केसमध्ये ना समोरचा व्यक्ती भांडतोय, इधर तुम्ही तुमची चूक नसताना इगो बाजूला ठेवून सॉरी म्हणून ते भांडण संपवा किंवा तुम्ही काही बोलूच नका. मग समोरचाही बोलून शांत होतो. सो इट्स लाईक आणि तुम्ही जर भांडायला गेलात, की मग ते वाढत जातं आणि साधारण तुम्ही जर असं सी-एस-टीला वगैरे भांडायला सुरुवात केली, तर घाटकोपर ठाणे येईपर्यंत ते भांडण चालू राहतं. सो त्यामुळे हे जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल, तर बेस्ट आहे, की जो व्यक्ती भांडतोय त्याच्याशी अजिबात वाद घालू नका. तुम्हाला जरी तो मुद्दा पटत नाहीये, पण तुम्हाला कळतंय, की भांडण करून काही फायदाच नाहीये, तर कशाला म्हणजे उगाच वेळ वाया घालवताय, तर नका भांडू. ठीक आहे. तर भांडखोर व्यक्तीशी कधीही भांडण करू नये. वाचाळाशी तंडू नये. म्हणजे वाचाळ म्हणजे जो विनाकारण टाईमपास म्हणून बडबड करत असतो, उगाच काही पण बडबडत असतो. त्याचा काही हात, पैर, सर-पैर काय म्हणतात आपण मूड वगैरे काही नाहीये ज्याला, हात-पाय नाहीयेत ज्याला, अशा कुठल्याही टाईमपास गोष्टी बडबडत असतो. अशा व्यक्तीशी तंडू नये. तंडू नये म्हणजे पण वाद घालू नये. कारण तो काही पण बडबडत राहणार आणि तुम्हाला ते पटणार नाही. तुम्ही अजून काहीतरी बोलणार, मग भांडण होणार. सो लिव्ह इट. जस्ट लिव्ह इट. नेक्स्ट आहे संत संग खंडू नये. संत संग म्हणजे काय? सज्जन व्यक्तीची संगत. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर कोणी चांगला व्यक्ती आहे, जर कोणी सज्जन व्यक्ती आहे, संत महात्मा आहे किंवा तुमचा मार्गदर्शक जे कोणी असेल, चांगला मित्र असेल, तर त्याची संगत खंडू नये. म्हणजे त्याची सोबत कधीही सोडू नये. खंडू नये म्हणजे तोडू नये. तुम्ही कधीही त्याच्यासोबत तुमचं नातं तोडू नये. अ, अंतर्यामी म्हणजे मनापासून त्या व्यक्तीशी तुम्ही जोडलेले राहा. जे चांगले व्यक्ती आहेत त्यांच्याशी. त्यांच्या सानिध्यामध्ये राहा जेणेकरून तुम्ही पण 4 गोष्टी चांगल्या शिकाल आणि तुम्ही पण चांगलं वागाल.
सो तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, इथपर्यंत आपले 4 श्लोक झालेले आहेत. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विना करू नये कार्य काही. म्हणजे काय? तर बघा, एकतर खूप कमाल लिहिलंय हे, म्हणजे अतिशय कमाल. आळसे सुख मानू नये म्हणजे काय? आळसामध्ये सुख मानू नये म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आनंद मानू नये. काही कधी-कधी असं असतं ना, की एखादी गोष्ट थोडा अभ्यास करायचा आपल्याला, पण आपण करत नाही कारण आपल्याला कंटाळा आलाय. सो मग हा आजही कंटाळा येतो, उद्याही कंटाळा येणार, परवाही कंटाळा येणार, असं रोजच कंटाळा येणार. मग तुम्ही कधी अभ्यास करणार? सो तो कंटाळा येणं हा तुमचा कम्फर्ट झोन आहे. तुम्हाला त्या कंटाळा येण्यामध्ये मजा येऊ लागते आणि मग तो अभ्यास बाजूला राहतो. तर असं केल्यामुळे तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करता सगळ्या गोष्टी आणि तुमच्या ज्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, ते तुम्ही पारच नाही पाडत. सो त्याच्यामुळे असं आहे, की आळसे सुख मानू नये म्हणजे आळसामध्ये सुख किंवा आनंद नाही मानला पाहिजे. चहाडी मनास आणू नये. चहाडी म्हणजे काय? चुगली. चहाडी म्हणजे चुगली. इतरांबद्दल काही पण गॉसिप करत राहायचं. म्हणजे इट्स नन ऑफ आवर बिझनेस, तरी पण आपण त्यांच्याबद्दल बोलत राहतो आणि परत बोलतो, की आपल्याला काय करायचंय. मग बोललातच कशाला? सो बेसिकली हे जे चहाडीकरण आहे, की तुला माहिती आहे त्यानं असं-असं केलं, तुला माहिती आहे तिने हे केलं, तर काही गरज आहे का? तर नाही. सो मग हे जे चहाडी आहे किंवा हे जे चुगली आहे, तर ते एकतर स्वतः पण करू नये, कोणी करत असेल तर ऐकूही नाही. ठीक आहे? तर चहाडी मनामध्ये आणूच नये, म्हणजे करू पण नाही, ऐकू पण नाही. शोधल्याविना करू नये कार्य काही. कुठलंही कार्य त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय, शोधल्याविना म्हणजे त्याच्याबद्दल सगळी माहिती काढल्याशिवाय कधीही ते काम करू नये. अगेन हेच आहे, वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये. एकाएकी सेम त्याचा आणि याचा अर्थ सेमच आहे, की कधीही कुठलंही काम त्याचा काय परिणाम होऊ शकतो. ते काम काय आहे एक्झॅक्टली. त्याच्याने आपलं भलं होणार आहे, बुरं होणार आहे, जे काय होणार आहे, ते काय होणार आहे हे कळल्याशिवाय ते काम करू नये. आधी थोडीफार माहिती काढून घ्या त्या कामाबद्दल. फॉर एक्झाम्पल पैसे गुंतवायचे आहेत तुम्हाला कशामध्ये तरी आणि माहिती नाहीये, की हे कुठलं म्युच्युअल फंड आहे, हे कुठलं एस-आय-पी आहे आणि तुम्ही गुंतवले आणि परत कळलं, की हे लॉसमध्ये गेलं. कशाला ना? त्यापेक्षा आधी माहिती काढून घ्या आणि त्याचा प्रॉपर रिसर्च करा. लॉसमध्ये जाऊ शकतं का हे? किंवा नाही जाऊ शकत का? जे काय असेल ते आधी फाइंड आउट करा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. सो मग तेच आहे, की कुठल्याही क्षेत्राची, कुठल्याही कामाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये पडू नये. ओके? हे तुम्हाला लाईफटाईम लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये म्हणजे काय? तुम्हाला जेव्हा स्टेजवरती काहीतरी तुमचं मत मांडण्याचा चान्स दिला जाईल, तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला संधी दिली जाईल, तेव्हा त्या संधीचं सोनं करा आणि तुम्हाला काय बोलायचंय हे मांडा त्या ठिकाणी. ठीक आहे? तर ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये, शाळेच्या स्टेजवर कुठेही जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल, संधी मिळेल, तेव्हा तुम्हाला स्वतःची मतं मांडता आली पाहिजेत. त्या सभेमध्ये लाजता कामा नये, की मी कसं बोलू, काय बोलू? नाही. तुम्हाला 4 लोकांमध्ये बोलता आलं पाहिजे. तुम्हाला जे वाटतंय ते मांडता आलं पाहिजे. तोंडाळाशी आणि वाचाळाशी भांडण्यापेक्षा हे करणं ऑल्वेज बेटर. बाष्कळपणे बोलू नये आणि तिथे मग विनाकारण बडबड नाही करत बसायची. जर तुम्हाला संधी मिळाली आहे, तर विषय सोडून काही पण बाष्कळपणे, बालिशपणे, बडबड वगैरे करायची नाही. ती तुम्ही नंतर कुठेही करा. पण त्या पोझिशनवरती, ज्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळाली आहे, त्या ठिकाणी हे सगळं करू नये. पैज होडं घालू नये म्हणजे विनाकारण कुठल्याही शर्यतीमध्ये, कुठल्याही शर्यत म्हणजे पैज असते ना, की ठीक आहे, हा जिंकला की मी तुला ₹100 देईन, तो जिंकला की तू मला असं-असं दे. तर हे जे काही पैज असतात किंवा होड म्हणजे पण तेच पैजच. तर हे काही केल्या कुणालाही घालू नये, की म्हणजे मी ही गाडी 100च्या स्पीडने चालवून दाखवतो, तू 200च्या स्पीडने चालवून दाखव, बघू कोण जिंकतंय वगैरे. हे जे काही आपण आयुष्याचे खेळ करतो, हे सगळे करू नयेत. याच्यामुळे काय होतं, की आत्ता या पैजा वाटतात, पण नंतर-नंतर पुढे गेल्यावर याचं रूपांतर काय म्हणतात मटका लावणे वगैरे या सगळ्यामध्ये होऊ शकतं. सो काही गरज नाहीये. तर या सगळ्या पैज, होड वगैरे घालायच्या नाहीत किंवा या सगळ्या भानगडीमध्ये नाही पडायचं. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचं कडवं. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. म्हणजे कधीही कोणाचे उपकार घेऊ नयेत आणि तुम्ही जरी उपकार घेतलेत कोणाचे किंवा कोणी तुम्हाला मदत केली असेल, तर तो उपकार घेतला तरी राखू नये, लगेच परतफेड करून टाका. कोणीतरी तुम्हाला अडचणीच्या वेळी पैसे दिले असतील, तर ते स्वतःकडे ठेवू नका. ते परत करून टाका जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा. त्याला मागायची वेळ आणून देऊ नका. किंवा कोणी तुम्हाला कुठल्यातरी संकटकाळी मदत केली असेल, तर तुम्ही पण त्याला मदत करा नेक्स्ट टाईम सो दॅट इट विल बी नल किंवा बॅलन्स्ड होऊन जाईल ते. परपीडा करू नये म्हणजे पर म्हणजे दुसरा, पीडा म्हणजे त्रास, दुसऱ्याला त्रास देऊ नये. विश्वासघात म्हणजे कुठल्यातरी मित्राने तुमच्यावरती छान विश्वास ठेवला असेल आणि तुम्ही त्याचा विश्वास तोडलात, तर असं अजिबात करू नये. विश्वास तोडणं इज ह्यूज, म्हणजे तो त्याच्यासारखा त्रास कुठलाच नाहीये. सो कधीच कोणाचा विश्वासघात करू नका, कधीच कोणाला त्रास देऊ नका आणि कुणीतरी तुम्हाला काहीतरी येऊन सांगितलं असेल, तर त्याचा विश्वास कधीही तोडू नका. सो
कोणाचे उपकार घेऊ नका, घेतला असेल तर ते परतफेड करून टाका, कोणालाही त्रास देऊ नका, कोणाचा विश्वासघात करू नका. हे सगळं तुम्हाला या कडव्यामध्ये बघायला मिळतंय. त्यानंतर नेक्स्ट आहे, व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपणा सांडू नये म्हणजे आपल्या मनाचा मोठेपणा. व्यापकपणा म्हणजे काय? आपल्या मनाचा मोठेपणा कधीही संकुचित ठेवू नका. आपलं मन नेहमी मोठं ठेवा. कोणी तुमच्याशी वाईट वागलं म्हणून तुम्ही पण वाईटच वागलं पाहिजे प्रत्येक वेळी असं नाही. तुम्ही स्वतःचं मन मोठं ठेवा, समोरच्याला माफ करून टाका. तर हे जे व्यापकपण आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. ते तुम्ही स्वतःकडे सांभाळून ठेवा. ते सोडून देऊ नका. सांडू नये म्हणजे सोडून देऊ नका. पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे पर म्हणजे दुसरे, अधीन म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड होऊ नका. कधीही काही पण झालं तरी दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. आपले ओझे घालू नये म्हणजे आपले ओझे जे आहे, आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहे, कोणी एकासी म्हणजे कोणा एकावर आपलं ओझे, आपली जबाबदारी टाकू नये. आपली जबाबदारी आपण घ्यावी. आपण इतरांवरती डिपेंड राहू नये, अधीन राहू नये कोणाच्याही, आणि आपल्या मनाचा मोठेपणा आपण सोडू नये. ठीक आहे? किंवा मोठेपणा नेहमी आपल्या मनामध्ये असावा. मोठेपणा असणं म्हणजे हे नाही की मी केवढी मोठी आहे, मी केवढी महान आहे. इट्स नॉट मोठेपणा. मोठेपणा म्हणजे की आपण समोरच्याला आपल्याला माफ करता आलं पाहिजे. त्याने कितीही चुका केल्या एका लिमिटपर्यंत. जास्तही सहनशील नाही बनायचे की समोरचा दरवेळी तुम्हाला हे करत राहील. पण ॲटलीस्ट लहान मोठ्या चुका असतील तर त्या माफ करून ते नातं टिकवून ठेवता येत असेल तर तुम्ही हे करू शकता. अदरवाईज मग काय, मग तू तुझ्या रस्त्याला, मी माझ्या रस्त्याला. इट कॅन बी ऑल्सो पॉसिबल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग सांडू नये म्हणजे सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. नेहमी तुम्ही सत्याच्या मार्गाने जा. जे खरं आहे, जे बरोबर आहे त्याच मार्गाने नेहमी जा. असत्य पंथे, पंथे म्हणजे काय? मार्ग. असत्याच्या मार्गाला जाऊ नका, चुकीच्या मार्गाला जाऊ नका, चोरी चकारी हे जे उद्योग आहे ते करू नका, कधीही वाईट मार्गाला जाऊ नका. कधा अभिमान घेऊ नये असत्याचा, आणि एखादं वाईट गोष्ट करून त्याचा अभिमान तर कधीच बाळगू नका. ठीक आहे? कदा अभिमान म्हणजे कधीही एखादी वाईट गोष्ट करून त्याचा अभिमान मनामध्ये बाळगू नका. खोट्या आणि चुकीच्या गोष्टींचा अभिमान बाळगू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही परीक्षेमध्ये कॉपी करून पास झालात आणि मोठ्या बढाया मारताय की मी पास झालो, पण तुम्ही कॉपी केली आहे, तुम्ही काहीतरी वाईट केलंय, त्याचा अभिमान बाळगून तुम्ही इतकं मोठं करून सांगताय, ते कधीच करायचं नाहीये. ठीक आहे? हा, प्रामाणिकपणे अभ्यास करून कमी जरी मार्क मिळाले तरी पण अभिमानाने सांगा की मला कमी मार्क मिळाले. पण कॉपी करून जास्त मार्क मिळाले तर कुणालाही म्हणजे हे तुम्ही सांगूच शकत नाही की मला जास्त मार्क मिळाले, कारण तो वाईटच मार्ग आहे. चांगल्या मार्काने कमी मिळालं तरी पण खूप असतं, आणि वाईट मार्गाने जास्त मिळालं तरी पण ते खूप कमी असतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आता आपण बघणार आहोत शेवटचं आणि 10वं कडवं. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती ते सांडावी म्हणजे काय? अपकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती किंवा आपलं नाव खराब होईल अशी कुठलीही कामं करू नये. कीर्ती म्हणजे काय? हे असतं ना की वा, ती मुलगी किती चांगली आहे, तिने किती चांगले मार्क मिळवले. तर ही जी ही कीर्ती आहे, आपली लोकांपर्यंत जे आपलं पोहोचतं, आपले प्रतिबिंब पोहोचतं, दॅट इज अवर कीर्ती. पण हे जर असं असेल, काय वाईट मुलगी आहे, सारखी असंच करत असते, तर हे काय झालं? हे अपकीर्ती झालं. सो लोकांपर्यंत आपली वाईट प्रतिमा पोहोचू नये किंवा पोहोचेल अशी काही कामं करू नयेत. वाईट वाटावं म्हणजे आपल्याबद्दल वाईट बोलतील लोक, असं काही करू नये. सत्कीर्ती वाढवावी, नेहमी चांगली आपली कामं असावीत, नेहमी आपले कर्म चांगले असावेत, आणि आपली चांगली प्रसिद्धी लोकांपर्यंत जाईल किंवा चांगली कर्म आपल्या लोकांपर्यंत जातील, किंवा लोक आपली चांगल्या कामासाठी वाहवा करतील, असं काहीतरी आपण करावं. विवेके दृढ धरावी वाट सत्याची, आणि योग्य काय? विवेक म्हणजे काय? योग्य काय, अयोग्य काय हे माहिती करून घेणं. तर हे विचार करून ठरवणं की बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे, आपली सतसत विवेकबुद्धी वापरून ठरवणं, आणि वाट सत्याची, आणि नेहमी सत्याच्या वाटेने जावं. आधी मनामध्ये विवेकाने दृढ करून ठेवावं की हा, हे बरोबर आहे, हे सत्य आहे, आणि त्या सत्याच्या मार्गाने आपण जावं. जसे की एखाद्या चांगल्या कामामध्ये लोकांना मदत करणं, एखाद्या गरजूची मदत करणं, हे सगळी चांगली कामं आहेत. तर हे आपण डिसाईड करायचं की हा, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, आणि जे काही चांगलं असेल त्या मार्गाने आपण जायचं आहे. तर अशा पद्धतीने संत रामदास यांनी एका चांगल्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत, किंवा चांगल्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये कसं वागावं, काय करावं, कसं बोलावं, कसं राहावं, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अतिशय इंटरेस्टिंग असं हे काहीतरी होतं. तुम्हाला तुमच्या लाईफच्या प्रत्येक स्टेजवरती हे नव्याने उलगडून येईल. जेव्हा मी 10वी होते आणि जेव्हा मी असं हे सगळं वाचलं होतं, तेव्हा ते इतकं हिट नव्हतं झालं. बट आता या स्टेजला ते हिट होतंय जास्त चांगल्या पद्धतीने. हे तुम्हाला नंतर कळेल, जेव्हा तुम्ही पण मोठे व्हाल आणि पुन्हा एकदा हे वाचाल. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट आपलं उत्तम लक्षण या संतवाणीबद्दल. अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील, एखादा कडवं नाही समजलंय किंवा एखादा शब्द नाही समजलाय, तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
यानंतर एखादा व्हिडिओ असेल ज्यामध्ये आपण याचं रसग्रहण कसं करायचं ते बघणार आहोत. आणि बाय द वे तुम्हाला जर माहिती नसेल तर आपल्या वेदांतच्या चॅनलवरती खूप सारे बॅचेस जे आहेत तर ते लॉन्च झालेले आहेत. माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? आणि काही बॅचेस जे आहेत तर ते फ्री सुद्धा आहेत. तर तुम्ही अजूनही एनरोल वगैरे काही केलं नसेल तर करून घ्या. कारण बॅचेसमध्ये तुम्हाला सगळे विषय जे आहेत तर ते बघायला मिळणार आहेत. आणि त्यासोबतच स्कॉलर्स बॅच तर तुम्हाला माहिती असेलच. म्हणजे 10th साठी स्पेसिफिकली आपण स्कॉलर्स बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. येस, हे बघा. तर 10th साठी स्पेसिफिकली स्कॉलर्स बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला हिंदी, मराठी आणि संस्कृत शिकवते आणि बाकी सारे टीचर्स त्यांचे त्यांचे विषय शिकवत असतातच. सो इन केस तुम्हाला जर माहिती नसेल तर या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली बघायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर चेकआउट करा. आणि अलॉंग विथ दॅट आपल्याकडे आहे ती म्हणजे येस. सो ही आहे अजिंक्य बॅच, की ज्याच्यावरती तुम्हाला YouTubeवरती सुद्धा जे फ्री लेक्चर्स आहेत तर ते बघायला मिळतात 10th वगैरे. सो दिस वॉज ऑल अबाउट आजचं सेशन. अजून तुमचे काही डाउट्स असतील नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि बाय. सी इन द नेक्स्ट सेशन.